नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत लोकप्रतिनिधींच्या सन्मानाबाबतचे नियम हे स्पष्ट केलेत. फौजदारी किंवा इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरवलेले तसेच चौकशी किंवा सुनावणीसाठी पक्षकार म्हणून उपस्थित राहणारे आमदार आणि खासदार यांना सरकारी अधिकाऱ्यांनी विशेष सन्मान देण्याची गरज नाही, असा सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आमदार आणि खासदारांकडनं सरकारी अधिकाऱ्यांविरोधात सन्मान न दिल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. अधिकाऱ्यांनी अपेक्षित आदर दिला नाही किंवा मग काम करण्यास नकार दिला तर काही लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवरती सरकारनं या संबंधित स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व ठरवण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे IAS आणि IPS अधिकाऱ्यांकडूनही काही गंभीर तक्रारी समोर आल्या. दोषी ठरलेले काही लोकप्रतिनिधी कार्यालयामध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांना उभं राहून अभिवादन करावं लागत असल्याचंही सांगण्यात आलं. या परिस्थितीमुळे प्रशासकीय कामकाजावरती परिणाम होत असल्याचं लक्षात घेऊन राज्य सरकारने या बाबीची गंभीर दखल घेतली. राज्य सरकारनं 17 जुलै 2015 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये जारी केलेल्या विविध परिपत्रकांचं एकत्रीकरण करून हा नवीन आदेश तयार केलाय. या आदेशामध्ये लोकप्रतिनिधींना सन्मान देण्याच्या मर्यादा आणि नियम स्पष्ट करण्यात आले. आता नवीन आदेशानुसार फौजदारी किंवा इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरलेले आमदार, खासदार, चौकशी किंवा सुनावणीसाठी पक्षकार म्हणून उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी यांना सरकारी कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विशेष अभिवादन करण्याची गरज नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक द्यावी, असं स्पष्ट करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशित अर्ज सादर करताना किंवा छाननी आणि सुनावणीसाठी सरकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहणाऱ्या आमदार आणि खासदारांनाही विशेष सन्मान देण्याची आवश्यकता नसल्याचं या आदेशामध्ये नमूद करण्यात आले. अशा सर्व प्रसंगी कायदा आणि नियमांनुसार समान वागणूक देणं बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेलाय. अधिकारी कोणत्याही दबावाखाली न येता नियमानुसार काम करू शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर मग मित्रांनो, आता आमदार आणि खासदारांना स्पेशल वागणूक देण्याची गरज नाही, परंतु ते कोणते असतील हे सरकारनं स्पष्ट केलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.